प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत दास नवमी निमित्त दास्य भक्तीवरती आधारित सप्तचक्र जागरण आणि ध्यान साधना. समर्थ रामदास स्वामींचे आज दास नवमी या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सज्जनगडावरती स्वामींनी समाधीस्थ झाले. आजचाच हा पवित्र दिवस. या दिवशी प्रत्येक दास्य भक्त या रामनवमीच्या औचित्य साधून श्रीरामाचा जप, मनाचे श्लोक आणि त्यांनी दिलेली प्रत्येक शिकवण आत्मसात करीत असतो. त्यांनी राष्ट्र निर्माण करण्यासाठी बाल उपासनेपासूनच म्हणजे अगदी लहान वयात असल्यापासूनच प्रत्येकावर चांगले संस्कार व्हावे, बालमनाची जडणघडण उत्तम व्हावी म्हणून भर दिला. पहा, समर्थ रामदास स्वामींनी प्रत्येक ठिकाणी मारुतींची स्थापना केली. म्हणजे असे एकही गाव नाही महाराष्ट्रामध्ये की असे एकही गाव नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मारुतीचे मंदिर नाही. अनेक ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली. मनाचे श्लोक, करुणा अष्टके, दासबोध अनेक असे त्यांचे आध्यात्मिक लिखाण आहे, ज्याद्वारे मनुष्य प्रपंच आणि परमार्थ उत्तमरित्या करू शकतो. परमार्थ करण्यासाठी घरदार होण्याची गरज नाही. हे त्यांनी जाणून दिले की आधी करावा प्रपंच नेटका, मग परमार्थ करावा. याच दासबोधांच्या दास्य नवमीच्या दिनी आपण करणार आहोत मनाच्या श्लोकांद्वारे सप्तचक्र जागरण आणि त्याद्वारे समर्थ रामदासांना आपण आदरांजली अर्पण करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याविषयी नितांत आदरभाव आहे, कारण त्यांच्याद्वारे मनुष्याला प्रपंच आणि परमार्थावरती योग्य मार्ग प्राप्त झाला आहे. पहा, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गुरु आहेत. त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली आणि त्यातूनच आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापनेद्वारे आपले मुक्त असे स्वराज्य स्थापन झाले. आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे काही केले ते सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्याद्वारे आणि त्यांच्या कृपेने आज आपण सर्वजण या स्वतंत्र भूमी स्वतंत्रतेने श्वास घेतो आणि जगतो आहोत. या शिवांच्या चरणी तसेच त्यांचे गुरु समर्थ रामदास यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. चला तर मग आपण या ध्यान साधनेची सुरुवात करूया. श्री समर्थ रामदास म्हणजेच शक्ती, शिस्त, स्वराज्य आणि आत्मबोध यांचे ज्वलंत उदाहरण आहे. जागृत आदर्श आहे. आधी करावे आत्मतत्व, मग साधावे परमतत्व. त्यांचा हा संदेश सर्वांना अगदी स्पष्टपणे त्यांनी हा संदेश दिला आहे. अरे स्वतःला ओळखा, मग शक्ती जागृत करा आणि ती शक्ती समाज कल्याणासाठीच वापरा. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. समर्थ रामदास यांचे विचार आणि रेकी यांचा अंततः खूप मोठा संबंध आहे. रेकी म्हणजे काय? जीवन ऊर्जेचे जागरण. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणजे आत्मशक्तीचे जागरण.
दोन्ही ठिकाणी एक समानता आढळते. आत्मशक्ती जागृत करणे, मन हेच देह आणि आत्मा यांचे संतुलन, निर्भयता आणि स्थिरता प्राप्त करणे. रेखीची प्रार्थना. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी तो स्वभावे. या अशा प्रकारच्या मनाच्या श्लोकांद्वारे आपण समर्थांचे आज स्मरण करणार आहोत आणि त्याद्वारे आपले सप्त चक्र जागरण करणार आहोत. चला तर मग साधनेला आपण सुरुवात करूया. एका शांत जागी बसा. सुखासनात बसा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर केशव मुद्रेत ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. कल्पनेने पहा की समर्थ रामदास स्वामी यांचे तेजस्वी स्वरूप रूप केशरी नंद असा केशरी प्रकाश ब्रह्मांडातून आपल्या शरीरावर प्रकाशित होत आहे. समर्थ रामदास स्वामींचे दिव्य तेज आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे. आपल्या मस्तकावरून ही प्रवाहित होणारी दिव्य ऊर्जा आपले शरीर, मन, आत्मा, आपली साथी चक्र आणि आभा मंडळाला ऊर्जांकित करत आहे. समर्थ रामदास स्वामींची आत्मशक्ती माझ्यात जागृत होत आहे. मी वैश्विक शक्तीच्या रेखी ऊर्जेशी जोडली जात आहे. कोटी कोटी आत्मवंदन. आपला उजवा हात आपल्या नाभीवर ठेवा आणि डावा हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा. स्वामी रामदास स्वामींचे दिव्य तेज आज केशरी रंगाच्या ऊर्जेद्वारे आपल्या मस्तकावर प्रवाहित होत आहे. आपल्या प्रत्येक चक्रांना ही ऊर्जा प्राप्त होत आहे. ही ऊर्जा दिव्य रंगाच्या केशरी रंगाने आपल्या प्रत्येक चक्रांना ऊर्जांकित करत आहे. कल्पनेने पहा एक दिव्य ऊर्जा चक्र आपल्या सहस्रार चक्रावरती गोलाकाररित्या फिरत असून ते सावकाश सावकाश आपल्या मूलाधार चक्रावरती प्रवाहित होत आहे. कल्पनेने पहा आपल्या मूलाधार चक्रावर एक लाल रंगाचे तेजस्वी असे ऊर्जा चक्र प्रवाहित झाले असून पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा आपल्याला प्राप्त होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हे मना सद्गुणी होऊन भक्तीच्या मार्गाने चाल. भाव शुद्ध असेल तर ईश्वर नक्कीच प्राप्त होतो. आपल्या स्वादिष्टान चक्रातील गणेश तत्वरूपी ऊर्जा आपल्याला शरीर मन आत्म्याला ऊर्जांकित करत आहे. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या. खोल श्वास घ्या. सावकाश सोडा. सावकाश सोडा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा समर्थ रामदास स्वामींचे दिव्य केशरी रंगाचे तेज आपल्या स्वादिष्टान चक्रावर प्रवाहित होत आहे. आपले स्वादिष्टान चक्र
जलतत्वाशी एकरूप होत असून आज या जलाचा रंग केशरी असून ही दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्राला ऊर्जांकित करत आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. मना वासना दृश कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. हे मना, वाईट इच्छा व विकारांपासून तू दूर राहा. पाप बुद्धी सोडली की हे मन शुद्ध होते. दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. माझ्या भावना शुद्ध होत आहे. माझ्या वासना संतुलित होत आहे. माझे स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना कल्पनेने पहा आपल्या मणिपूर चक्रावर केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून समर्थ रामदासांचे दिव्य तेज आपल्या मणिपूर चक्राला प्राप्त होत आहे. मना सत्य संधी विवेक वदावे, मना कल्पना कल्पता न कळावे. म्हणजेच मना सत्य संधी विवेकी वदावे, सत्य व विवेकानेच बोलावे. मना कल्पना कल्पती न करावे, भ्रम कल्पना अहंकार याचा त्याग करावा. कल्पनेने पहा आपल्या मणिपूर चक्रावर एक केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून आपले अग्नितत्व रूपी चक्र ऊर्जांकित झाले आहे. माझी इच्छा शक्ती शुद्ध होत आहे. माझा आत्मविश्वास जागृत होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा आपल्या अनाहत चक्रावर केशरी रंगाची एक दिव्य ऊर्जा, समर्थांची दिव्य ऊर्जा अनाहत चक्रावर प्रवाहित होत असून त्यांच्या तेजाद्वारे आपले अनाहत चक्र जागृत होत आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच न सोसावे. हे मना, हृदयात श्रेष्ठ धैर्य ठेवा. निरर्थक विचार द्वेष स्वीकारू नकोस. माझे हृदय प्रेमाने भक्तीने भरले आहे. मी क्षमा आणि करुणा अनुभव घेत आहे. ही दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित झाली असून मी सक्षम आणि सुदृढ झाली आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. कल्पनेने पहा आपल्या विशुद्धी चक्रावर केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून समर्थ रामदासांच्या तेजाद्वारे आपले विशुद्धी चक्र दिव्यांकित आणि ऊर्जांकित होत आहे. मना सर्वता सत्य सोडू नकावे, मना सर्वता सत्य सोडू न व्हावे. मना मिथ्या भाषणे सर्व भावे. सत्याचा त्याग करू नकोस. खोटे बोलणे पूर्णपणे सोड. माझ्या कंठामध्ये दिव्य रंगाची केशरी रंगाची ऊर्जा प्रवाहित झाली असून माझे शब्द सत्य, शुद्ध व कल्याणकारी आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांद्वारे, समर्थांच्या दिव्य तेजाद्वारे माझे विशुद्धी चक्र हे ऊर्जांकित झाले आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा आणि कल्पनेने पहा आपल्या आज्ञा चक्रावर आज केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण तेज आपल्या आज्ञा चक्रावर प्रवाहित होत असून आपले आज्ञा चक्र आकाश तत्वाशी एकरूप होऊन जागृत होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. मना कल्पना सोडवी रे वेगळी,
म्हणा आत्मतत्वी ठेवावी लगबगडी. भ्रमरूप कल्पना सोड, मना आत्मतत्वात स्थिर हो. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये भ्रूमध्यस्थानी लक्ष केंद्रित करा. ही दिव्य ऊर्जा आपल्यातील अंतर्ज्ञान आणि अंतर्दृष्टी जागृत करीत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे आणि समर्थांच्या दिव्य तेजांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. कल्पनेने पहा, आपल्या सहस्रार चक्रावर केशरी रंगाची एक दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून समर्थ रामदास स्वामींचे तेज आपल्या सहस्रार चक्रावर प्रवाहित झाले आहे. मना आत्मरूपी गुरुसी पहावे, मना साधनेवीन सिद्धीन लाभे. गुरु व आत्मा एकरूप आहे हे जाण साधनेशिवाय सिद्धी मिळत नाही. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. कल्पनेने पहा, आपल्या सहस्रार चक्रावर म्हणजे आपल्या मस्तकातून केशरी रंगाची दिव्य ऊर्जा स्वामींचे समर्थांचे दास या दासनवमीच्या औचित्यावर समर्थ रामदास स्वामींचे दिव्य तेज आपल्या सहस्रार चक्रावर प्रवाहित होत असून मी ईश्वर चेतनेशी एकरूप होत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने माझे मन शुद्ध, स्थिर व भक्तिमय झाले आहे. माझी सप्तचक्रे पूर्णपणे जागृत आणि संतुलित झाले. दोन्ही हात पुढे आणा, एक नमस्कार करा. समर्थांचरणी कोटी कोटी आत्मवंदन. समर्थांनी अनेक प्रपंच घडवले, नवे नवे अनेक प्रपंच जे उद्ध्वस्त होते त्यांना मार्गी लावले. समर्थांची जेवढी गीत ओवी गावी, समर्थांचे जेवढे आपण गुण गावे तेवढे कमी आहे. आपले सद्भाग्य असे आहे की समर्थ आपल्याला गुरु म्हणून लावले. नवे नवे त्यांच्या चरणी लीन होण्यासारखे पवित्र असे कोणतेही महान कार्य नाही. सदैव समर्थांचरणी नतमस्तक होते. हा देह काया वाचा मन बुद्धी चित्त वित्त प्रपंच प्रारब्ध संचित आत्मा अंतकरण आणि श्वास हे सर्व समर्थांचे आहे. समर्थांचरणी मी समर्पित करते आणि समर्थांना जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत श्रवण नामस्मरण उपासना प्राप्त व्हावी एवढीच मी मागणी मागते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.